प्रतिनिधी अनिश शेख भिकन। अष्टपैलू आणि आनंदी अधिकारीच प्रशासनाला गतिमान करतात। उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे। जिजाऊ सृष्टीवर महसूल अधिकाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न। सिंदखेड राजा जनसामान्यांच्या सेवेसाठी कार्यतत्पर राहणारा महसूल अधिकारी कायदे आणि नियमांच्या ज्ञानाबरोबरच अष्टपैलू आणि आनंदी असावा, ज्यामुळे प्रशासकीय कामाची गतिमानता वाढून सरकारी योजना शेवटच्या गरजवंतापर्यंत प्रभावीपणे पोहोचतील, असे प्रतिपादन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी केले। महाराष्ट्र सरकारच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांसाठी मार्च 25 रोजी जिजाऊ सृष्टी येथील भव्य सभा मंडपात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेच्या समारोपीय सत्रात मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी खडसे बोलत होते। स्वच्छ आणि गतिमान प्रशासन ही काळाची गरज असून वरिष्ठ स्तरावरील निर्देशानुसार या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेला सिंदखेड राजाचे तहसीलदार अजित दिवटे, देऊळगाव राजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, प्रख्यात प्रबोधनकार ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील, नायब तहसीलदार डॉक्टर प्रवीण कुमार वराडे, सायली जाधव, इंजिनियर निलेश शिंगणे आणि शिवानंद वाकतकर यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी विविध नियोजित विषयांवर महसूल कर्मचाऱ्यांना अभ्यासपूर्ण प्रशिक्षण दिले। यावेळी आनंददायी जीवन आणि आनंददायी प्रशासन या विषयावर बोलताना ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील म्हणाले की परिवारातूनच खऱ्या अर्थाने आनंद आणि आत्मविश्वासाची निर्मिती होते। कौटुंबिक शांतता आणि आपुलकीची भावना जीवनाला आशादायी करते, ज्याचा सकारात्मक परिणाम प्रशासकीय कामावर होतो। त्यांनी आपल्या खास शैलीत वास्तववादी उदाहरणे देत उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले। या कार्यक्रमाचे नेटके संचालन शिवानंद वाकतकर यांनी केले। नाही तर मग अर्धे लोक असे ते डोळे पाणावलेले कोणीतरी काहीतरी हे करणारे, पण मला एकही चेहरा असा दिसला नाही। आला असेल पण त्याला ते निघून गेलं, ते त्याचं त्याला माहित आहे। आता मी काही सांगत नाही, पण ते येते, शेवटी माणूस आहे। जेवल्यानंतर काही जणांची रोजची सवय असेल, पण ती सवय मोडली, बरोबर आहे। पण तरी म्हणजे खूप छान, बऱ्याच वेळा हास्य विनोद झाला आणि खास करून आमच्या नागरिकांचं भविष्य सांगितलं त्यांनी। याचं कोणी भविष्य सांगू शकत नाही, त्याचं भविष्य सांगितलं। खूप कामाचा माणूस आहे, मोठ्यानं पुढे आला, त्याचंही कौतुक आहे। त्यांनी विचारलं बाकीचे विचार करतोय सांगू का नाही सांगू, पण जे तुमच्या मनात होतं तेच वकील साहेबांनी त्यांचं भविष्य सांगितलं। असं हसत खेळत एक सेशन झालं, खूप आनंद वाटला। आणि त्यांनी घरच्या साईड म्हणजे दृष्टिकोन जे आपण सुरुवातीच्या सेशन मध्ये आपण त्याच्यावर फोकस होता, कारण ते प्रशासकीय कामकाज करताना ते पण महत्वाचं आहे। एकदा खूप प्रशासनाच्या वतीने त्यांचं खूप आभार व्यक्त करतो। एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण। आणि आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ। वकील साहेब त्यांचं कामकाज सोडून इकडे आलेले आहेत, त्याच्यामुळे फास्ट वेळ घेऊ नये आपण, पण मधात ब्रेक घेणं पण आवश्यक आहे, कारण पुढचं सेशन चांगलं करायचं असेल तर थोडा तुम्हाला ब्रेक दिलेला आवश्यक आहे। पण फक्त 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ, फास्ट मध्ये